मनसेचा आज 19वा वर्धापन दिन सोहळा आहे, जो पुण्यामध्ये पार पडतोय। पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये हा मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्याला राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। राज ठाकरे यावेळी पदाधिकाऱ्यांना आता कोणता कानमंत्र देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मनसेचा आज 19वा वर्धापन दिन, या वर्धापन दिनासाठी आता राज्यभरातून मनसेचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। या संदर्भात राज ठाकरे यांनी ट्विट केले, आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपल्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना 19व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा। चिंचवडमधल्या रामकृष्ण मोरे सभागृहात होणाऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात भेटूच या। मनसेचा आज 19वा वर्धापन दिन सोहळा पुण्यामध्ये पार पडणार आहे। पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये हा मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्यासाठी आता सर्वांनाच राज ठाकरे यांच्याकडून आवाहन करण्यात येते। मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी हे आवाहन करण्यात आलेलं आहे। राज ठाकरे यावेळी आता पदाधिकाऱ्यांना कोणता कानमंत्र देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। सुशांत, आज मनसेचा मेळावा होतोय, राज ठाकरे आता काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मनसेकडून कशा प्रकारची तयारी करण्यात आली, काय अधिकची माहिती? आज पिंपरी चिंचवड शहरामधील रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये आज मनसेचा 19वा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे आणि त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील या ठिकाणी थोड्याच वेळात पोहोचणार आहे। आणि आता या ठिकाणी आपण पाहू शकतो कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे। राज्यभरातून मनसेचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी दाखल होतात आहे आणि इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून संपूर्ण जी तयारी आहे ती झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सजावट देखील या ठिकाणी केलेली आहे आणि पूर्ण शहरभर यांनी झेंडे असेल किंवा फ्लॅग्स असेल ते देखील लावलेले आहेत आणि हळूहळू आता कार्यकर्ते या ठिकाणी जमा होतात आहे। पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त आहे आणि राज ठाकरे या ठिकाणी काही वेळातच पोहोचणार आहेत आणि ते कार्यकर्त्यांना काय एक संदेश देणार किंवा कानमंत्र काय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। परत काही दिवसांपासून राज्यामध्ये अनेक घडामोडी घडतात आहे, अनेक नेते वेगवेगळे वक्तव्य करतात आहे, त्यावरती देखील राज ठाकरे आपली काय भूमिका मांडणार हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। आणि पहिल्यांदाच या वर्धापन दिन सोहळा या पिंपरी चिंचवड शहरामध्ये पार पडतोय, त्यामुळे या ठिकाणी मनसेचे जे नगरसेवक आहेत 2017ला जी निवडणूक झाली होती त्यामध्ये फक्त एकच नगरसेवक निवडून आलेले आणि त्यानंतर मनसेची जी ताकद आहे ती दिसलेली नाहीये। त्यामुळे हा वर्धापन दिन या ठिकाणी घेतला जातोय का अशी देखील एक चर्चा आहे आणि या वर्धापन दिनानंतर मनसेची ताकद वाढेल का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।